वृत्ती जर माणसाची बदलली नाही तर काय उपयोग आहे? हो, किती त्याच्यापुढं पाडा वाचा, ठीक आहे, त्याचा उपयोग नाही. म्हणून तूप खाल्ल्यानंतर रूप आलं पाहिजे, आणि ते जर रूप जर आलं नाही तर त्यात तूप पचलं नाही असं म्हणायचं, पचवलं नाही, किंवा ते तूपच नव्हतं म्हणायचं. नुसतं म्हणतोय तूप खाल्लं, तूप खाल्लं, काय रूप नाही आलं तुला. तसं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाने वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे माणसाच्या, ते शुद्ध ज्ञान. आणि वृत्तीत बदल झाले का मग अभय येतो. मग ही सगळी भीती नाहीशी होते, अभय. तो आता एकच तरी जायचंच आहे, मरण, सगळे लोक मरण्यासाठी झालेले आहेत पृथ्वी तलावर, पण मरायच्या आधी तरी निदान चांगलं काहीतरी करा, ते अभय निर्माण होत त्याच्या ठिकाणी. नाही तर ते काय स्कायला पडायचं होतं एकदा, ते काय असं झालं. आणि लोक म्हणलं आता ते पडणार, लोक मरणार. आता लोक मरणार म्हणल्यावर देवाचं नामस्मरण चिंतन काही लोक करीत असायचे मंदिरामध्ये, पण काही लोक जिलबी खाय, लाडू खाय, बर्फी खाय, आमकं खाय, तमकं खाय, ते खाऊ खाऊच काही काही मरून गेले. एखाद्या म्हातारीच्या पत्र्यावर कोणतरी दगड फेकला, तो दगड धडाडकीने पडल्यावर म्हातारी खाली खाला गेले. हो, काय झालं म्हणे, कोणा दगड फेकला, तिला वाटलं काय लॅपच पडलं वरून काय आता हे भीती. पण तो भगवंताचा जो भक्त आहे तो अभय असतो, त्याला भीती नाही कसली, तो घाबरत नाही कशाला. भगवंत त्याला अभय करतो, आणि अभय हा गुण त्याच्यामध्ये आला की मग पुढचे गुण त्याला यायला लागतात. सत्वशुद्धी, संशुद्धी, ज्ञान, हे पुढचे गुण यायला लागतात आपोआप पुढे. म्हणून प्रथम जो आहे या ठिकाणी माऊली मी म्हटलं आहे की दैवगुणामध्ये ज्याला प्रमुखत्व प्राप्त होते त्याला अभय म्हटलंय. बघा, तरी न घालुनी महापुरी, न घेपे बुडनयाची शियारी, का रोगू न गणजे घरी पथ्याच्या. महापुरात उडी घालीत नाही, त्याला बुडण्याचे भय नसतं, किंवा जो पथ्याने वागतो त्याला रोग उत्पन्न होत नाही. महापुरात उडीच घातली नाही तर त्याला मरायची भीती कशाला, हे की नाही. त्याला बुडण्याचं भय काय, तिकडं महापूर आला आणि इकडं म्हणतो बुडवलं बुडवलं. अरे पण तू त्याच्यात गेलाच नाही ना, मग तुला भीती वाटायचं काय कारण आहे का काय. आजारी पडला आणि डॉक्टरने सांगितलं पथ्य पाळा, आणि पथ्य पाळलेच नाही तर आजार कमी होईल का. आजार कमीच होणार नाही. पुन्हा गेला डॉक्टरकडे, डॉक्टर काय देते तुम्ही, डॉक्टर म्हणजे खोटं बोलतो तुम्ही. अहो तुम्ही पथ्य पाळले का, तुम्हाला अमुक खायचं नाही सांगितलं, तमुक खायचं नाही सांगितलं, सिगारेट ओढायचं नाही सांगितलं, तंबाखू खायची नाही सांगितली, तुम्ही सर्रास तुम्ही पथ्य पाळत नाही, काही प्यायचं नाही सांगितलं, तरी तुम्ही, मग आता तुम्ही जगणार कसे, आहे की नाही. पथ्यच पाळले नाही आणि इकडं भाऊ मारायची नाही, भाऊ काय करायचं डॉक्टरचं. पण पथ्य जर पाळले तर मग त्या आजाराची भीती आहे का. आजाराची कसली भीती आली.
मग आजाराची भीती नाही. तद्वद अथवा ऐक्य भावाचे नि पैसे दुजे मानोनी आत्मा ऐसे भय वार्ता देशे दवडणे जी. सर्व जगाकडं जर पाहिलं, कसं पाहायचं? सर्व जगाकडं पाहायचं ऐक्य भावाने, अद्वैत भावाच्या विस्ताराने. अद्वैतच्या विरोधी शब्द आहे द्वैत, आणि द्वैत सगळ्यात वाईट, सगळ्यात घातक. आणि हे असतंच माणसाच्या मनात द्वैत. अद्वैत कोणाच्या मनात असतं? अद्वैत त्याच्या मनामध्ये असतं की जो भगवान